भारताचे भांडवली बाजार आर्थिक घडामोडींचे मापक असण्यासह आर्थिक विकासाचे एक महत्त्वाचे चालक बनले आहेत, असं सेबीचे अध्यक्ष तुहिनकांत पांडे यांनी सांगितलं। मुंबईत आयोजित फिक्कीच्या 23व्या वार्षिक भांडवली बाजार परिषदेच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते। भारताचे भांडवली बाजार अधिकाधिक प्रमाणात कौटुंबिक बचतीला, व्यवसायांशी, जागतिक भांडवलाला, देशांतर्गत संधींशी आणि जोखीम भांडवलाला नवीन कल्पनांशी जोडत आहेत, असं सांगत त्यांनी बाजाराच्या व्याप्तीवर प्रकाश टाकला। आर्थिक वर्ष 25-26 मध्ये इक्विटी इश्यूनं 4.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, ज्यामध्ये 366 आयपीओमधून उभारलेल्या सुमारे 1.9 लाख कोटी रुपयांचा समावेश आहे। चालू आर्थिक वर्षात जुलै 2026 पर्यंत 79 आयपीओद्वारे आधीच सुमारे 26,000 कोटी रुपये उभारले गेले आहेत आणि भविष्यात आणखी 2 लाख कोटी रुपये उभारले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती पांडे यांनी दिली। कृत्रिम बुद्धिमत्ता ही बाजारपेठेवरील देखरेख, जोखीम मूल्यांकन, फसवणूक शोधणं आणि गुंतवणूकदार सेवा अधिक सक्षम करू शकते। मात्र त्याचवेळी त्यांनी अपारदर्शकता, पूर्वग्रह, सायबर सुरक्षा, डेटा संरक्षण आणि उत्तरदायित्व याच्याशी संबंधित धोक्यांबाबतही सावध केलं।